शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. ज्यांच्या खुशीतून या स्वराज्याचे स्वप्न उदयास आले, त्या राष्ट्रमाता, राज्यमाता जिजाऊ मासाहेब. जे परमुलकात राहूनही स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत, असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच नाही, तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढवणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण आठवतात असे नाही, अहो आयुष्यातले प्रत्येक क्षण आठवतात असे नाही, पण काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. ढोल ताशांचा गडगडाट झाला, सनई चौकडे वाजू लागले. अहो माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, अहो माझा राजा जन्मला. जिथे पडतील पाऊले आमची त्याच विश्वासाच्या वाटा, अहो जिथे पडतील पाऊले आमची त्याच विश्वासाच्या वाटा, वागतील तर नाही ना हो, पण मोडणारही नाही मराठा, मोडणारही नाही मराठा. आज मराठा म्हणायचं तरी कोणाला हो? आज आपण विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, धर्म अपेक्षित करतो, मग मराठा म्हणायचं तरी कोणाला? जो मरेल पण शेवटपर्यंत माघार घेणार नाही तोच खरा मराठा, मग तो कोणत्या जातीचा असू दे किंवा धर्माचा असू दे. आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो, पण आपण जयंती सगळ्यांच्या साजऱ्या करतो का हो? म्हणजे आपण मेल्यावरही आपल्याही जयंती साजऱ्या होतील का हो? असं नाही, तर जो व्यक्ती रयतेसाठी, जनतेसाठी लढला त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या करतात. तसंच आज आपण मोठ्या थाटामाटाने शिवजयंती साजरी करत आहोत. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊ मासाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि असंख्य मावळ्यांच्या साथीनं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या गुलामीच्या काळात जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवाजी महाराज जन्मले आणि छत्रपती बनवून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातींच्या मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य सांभाळलं. त्यामध्ये तानाजी मालुसरे, येसाजी, संताजी, धनाजी, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभारलं. आणि त्या काळचे मावळे देखील एकनिष्ठ होते. आताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप छान शब्दात सांगून गेले, लाज ही गरिबीची बाळगू नका. अहो लाज ही गरिबीची बाळगू नका, तर लाज ही आपल्यामध्ये असलेल्या दुर्गुणांची बाळगा व आपल्यामध्ये असलेले दुर्गुण हे काढून टाकले पाहिजे व राष्ट्रहित जपले पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते, त्यामुळे ते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. पण आज आपली आजकालची ही युवा पिढी काय आदर्श घेते हो त्यांचा? आज आपण अभिमानानं सांगावा असं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण इतक्या कमी कालावधीत देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष किल्ल्यांचं साम्राज्य उभारलं. या महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानानंच सांगावा असा इतिहास शिवाजी महाराजांनी करून ठेवला. पण आज महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवरती आजकालची प्रियकर प्रियसी स्वतःची नावं कोरत आहेत. हे बघून असं वाटतंय की हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांचे पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्यांना लाभले ते प्रत्येक गडकोट किल्ल्यांमध्ये एक तरी स्मारक व्हायला पाहिजे होतं. पण आज आपण समुद्रामध्ये स्मारक उभी करण्याचे स्वप्न पाहतोय व आपल्या गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष करतोय. हे बघून असं वाटतंय की हे कुठेतरी चुकतंय. आज आपण अभिमानानं आपल्या गाड्यांवरती लिहितो, अहो राजा छत्रपती, अरे बघतोस काय मुजरा कर, पण संध्याकाळी तीच गाडी एका बिअर बार समोर उभी राहिलेली पाहून असं वाटतंय की हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं, प्रत्येक स्त्रीला आया बहिणीचा दर्जा दिला गेला पाहिजे, पण आज याच देशातील आया बहिणी सुरक्षित नाहीत. हे बघून असं वाटतंय की हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांनीच सांगितलं होतं, रयतेच्या केसाला देखील धक्का नाही लागला पाहिजे, पण आज याच देशातील शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आत्महत्या करत आहेत. हे बघून असं वाटतंय की हे कुठेतरी चुकतंय आणि हे आपण बदललं पाहिजे, कारण आपण
आपला राजा लाभला आहे. अहो ताकद तर सगळ्यांचीच मनगटात होती हो. अहो ताकद तर सगळ्यांचीच मनगटात होती, पण या स्वराज्य निर्मितीची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवाजी महाराजांनी अनेक कडकोट किल्ले जिंकले, लढाया जिंकल्या म्हणून ते योग पुरुष झाले असे नाही, तर शिवाजी महाराजांनी या देशामध्ये पहिला शरजामशाहीवर तोफ टाकली होती. शरजामशाही म्हणजे काय हो? शरजामशाही म्हणजे जिथे अत्याचाराचा डोंगर, महिलांवर पाडण्याचे साक्षात्कार, प्रजा ही कोणाच्याच गणतीत नव्हती, माणसं ही एक प्रकारची गाढवं होती, अशा या क्रूर काळात शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभारलं. आज 350 वर्ष होऊन गेली तरी ह्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज भासते, ही खूप मोठी शोकांकिका आहे. म्हणूनच तर वाटतं भले पहाटे उठावं, कडाच्या पायऱ्या चढावा, माझ्या राजाला सांगावं, विचारावं, साथ घालावी. अहो राजा कशी सांभाळी हो तुम्ही ही बलात् धारण तलवार? हा तुमचा मावळा साधा चहाचा कप उचलताना देखील लटपट कापतोय राजा. बघा या देशाची परिस्थिती काय झाली आहे. अहो राजा तुम्ही कशी सांभाळी हो एवढी मोठी प्रजाने जिजाऊ महासाहेबांची? अहो राजा तुम्ही कशी सांभाळी हो एवढी मोठी प्रजाने जिजाऊ महासाहेबांची? हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचा होतोय चौकोन, चौकोनातले दोन जातात, दोघांना आधार कोण? अशी गंभीर परिस्थिती या देशामध्ये दिसून येत आहे राजा. बघा या देशाची परिस्थिती काय झाली आहे. अहो राजा तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होतात, पण हा तुमचा मावळा साध्या पाण्याची तहान बियर पिऊन भागवतोय राजा. बघा या देशाची परिस्थिती काय झाली आहे. राजा गडकोट किल्ल्यांच्या तटापुरताना आज मध्याचा वास येतोय, हा तुमचा मावळा 31 डिसेंबरच्या रात्री कसा नशेत जिंकतोय राजा. बघा या देशाची परिस्थिती काय झाली आहे. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. अहो महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, तुम्ही नसतात तर सडली असती या हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतोय आम्ही प्रत्येक मंदिराचे कळस राजा, तुम्हामुळे पाहतोय आम्ही प्रत्येक मंदिराचे कळस, तुम्ही नसतात तर दिसली नसती अंगणात तुळस राजा, तुम्ही नसतात तर दिसली नसती अंगणात तुळस. जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले, तशी आजकालची माय आपल्या लेकरांवर करत नाही. म्हणूनच तर आजकालची पिढी ही काही झालं तरी आत्महत्येकडे जात आहे. पण आपले राजे हे खूप संकटांना घाबरणारे नव्हते, तर संकटांवर मार्ग काढणारे होते, वाटा शोधणारे होते व संकटातून शिकणारे होते. म्हणून आपले राजे हे संकटांना बघून पळणारे नाही तर भिडणारे होते. म्हणून या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्या काळामध्ये दरबारामध्ये नाच गाणी ही प्रत्येक दरबाराची शोभा असायची, पण आज अभिमान वाटतोय की माझ्या राजाच्या दरबारात नाच गाणी कधीच झाली नाही. माझ्या राजाच्या दरबारात परस्त्रीला देखील माता भगिनीचाच दर्जा दिला जातो. म्हणूनच तर म्हणतात इतिहासाच्या प्रकल्पावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आणि आपला राजा हा स्त्रियांना नाचवणारा नव्हता, तर स्त्रियांना वाचवणारा होता. म्हणूनच तर म्हणतात हो गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा. अहो आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा, माझ्या राजाचा दरबारा. शेवटी जाता जाता इतकंच म्हणायचं आहे, श्वासात रोखुनी वादळ डोक्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ डोक्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग, एकटा मराठी वाग. शेवटी इतकंच सांगायचं आहे, जर माझ्या राजाचं नाव हातावर कोरायचं असेल तर त्या हातानं कोणाचंही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्यावी. माझ्या राजाचं लॉकेट गळ्यामध्ये घालायचं असेल तर ते लॉकेट त्यामुळे जर आपलं वर्तवणूक चुकीचं नसेल याची काळजी घ्यावी. माझ्या राजाची अंगठी बोटामध्ये घालायचं असेल तर ते बोट कोणाचा द्वेष करण्यासाठी वापरणार नाही याची काळजी घ्यावी. आणि माझ्या राजाचं शर्ट अंगावर घालायचं असेल तर ते शर्ट घालून चुकीच्या जागी जाणार नाही याची काळजी घ्यावी. असं सांगायचं कारण म्हणजे रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला. अहो रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बसला, रक्षणार्थ दयेच्या गडकोटी बसला. मानवतेच्या त्या दया पुढे काळ हे सरला. अहो मानवतेच्या त्या दया पुढे काळ हे सरला, असा हा शिवसूर्य रायगडी विजला, रायगडी विजला, रायगडी विजला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत ससिंहासनाधीश्वर राजाधिराज
महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री